काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यातले 3 जण हे तर डोंबिवलीचे आहेत. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे डोंबिवलीचे 3 जण असे रहिवासी आहेत की जे काश्मीरमध्ये पहलगाममध्ये गेलेले होते आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. नेमकं तिथे काय घडलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण आत्ता आलेलो आहोत डोंबिवली इथल्या सावित्री सोसायटीमध्ये, जिकडे हेमंत जोशी राहत आहेत. तर त्यांचेच नातेवाईक सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं समजून घेऊया की नेमकं काय घडलेलं होतं. तुम्ही हेमंत जोशी यांचे कोण लागतं? मी त्यांच्या बहिणीचा हस्बंड. मी त्याचा सख्खा चुलत भाऊ. तुमचा कधी कॉन्टॅक्ट झालेला होता हेमंत जोशींसोबत? ह्यांच्यासोबत काल बोलला. माझं एवढं बोलणं नव्हतं झालं. ॲक्च्युली जायच्या अगोदर त्यांनी फोटोज आणि व्हॉट्सअपवर जस्ट म्हणजे हॅपी जर्नी आणि सगळं केलेलं. सो बॅकग्राऊंड द्यायचं झालं तर त्यांचा मुलगा 10वीत होता. ते 10वीची परीक्षा संपलेली आणि दे वॉन्टेड टू गो फॉर अ व्हेकेशन. सो त्यासाठी ते काश्मीर निवडलं त्यांनी आणि ते काश्मीरला साधारण 1 वीकच्या ह्याच्यासाठी गेलेले. तुमचं काय बोलणं झालं? कसं आहे की काल जेव्हा त्याचं स्टेटस वगैरे बघितलं आणि तेव्हा वगैरे त्याच्याशी बोलणं झालं, अरे वा मस्त सुंदर आहे, तुमची पिकनिक खूप चांगली चालली आहे वगैरे. तो बोला हो चांगली चालली आहे, मजा येते, तुम्ही पाहिजे होतात. आम्ही बोललो नाही ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण भेटूया म्हणून आणि जाऊया कुठेतरी पिकनिक. म्हणजे आमचं वर्षातनं एकदा वगैरे असतं तसं फॅमिलीसोबत गेट टुगेदर वगैरे. तसं त्याला सांगितलं आणि त्याला बोललो एन्जॉय करा, आनंद घ्या आणि बघू मग आपण आल्यावर भेटूया. असं त्याचं बोलणं झालं आणि ते शेवटचं आमचं बोलणं त्याच्याशी. नंतर ना त्याचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. तिथे पोचल्यावरती कधीतरी तारीख काल सकाळी हे झालं, व्हॉट्सअपवर बोलणं झालं आणि संध्याकाळी मेसेज आला की ही इज नो मोर. त्यांनी पहलगाम म्हणून स्टेटस ठेवलेलं की तिकडचं हे करून आणि असं जस्ट लोकेशन वाईज त्यांनी हे केलेलं. तर तेव्हा सगळ्यांनी त्याला सांगितलं की एन्जॉय म्हणून, बस तेवढंच. बाकी त्याच्यानंतर जेव्हा या गोष्टी कळल्या, गोष्टी ॲम्बिग्युअस होत्या, एक्झॅक्टली काय झालं तिथे आम्हालाही समजायला मार्ग नव्हता. काल रात्रीच आमचं बोलणं झालं. मग त्याच्यानंतर जेव्हा वी आर ट्राईंग टू गेट इन टच विथ हिम, सो मेसेज वॉज नॉट एबल टू डिलिव्हर. त्याला म्हणजे काहीच मेसेज जातच नव्हते. सो आम्हाला पण सगळी परिस्थिती कळेपर्यंत रात्रीचे 1:30-2 झाले. आता त्यांच्यासोबत तिथे कोण कोण गेलेलं होतं कुटुंबात? हेमंतची मिसेस आणि मुलगा, त्याच्यानंतर हेमंतची मामे बहीण जी संजय लेले आणि मिसेस आहे ती, आणि त्या कविता लेले यांचा अजून एक चुलत भाऊ जो अतुल मोने, हे तिघे फॅमिली गेलेले. आणि अचानक काही कळायच्या आता म्हणजे रात्री न्यूज आल्या वगैरे, त्याच्यात बघितलं की तिथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे ह्यांची नाव कळलेली की दोघांची, म्हणजे हेमंतचं नाव तेव्हा डिस्प्ले झालं नव्हतं. तेव्हा आम्ही सुटक्याने विश्वास सोडला की ठीक आहे म्हणजे हा तर नाही आहे त्याच्यात. म्हणजे आम्ही एक निस्वार्थ सोडला. पण नंतर जेव्हा एक रात्री 1-1:30च्या सुमारास मेसेज आला की बाबा अरे नाही हाही त्याच्यात आहे, मग तेव्हा आमचे धाबेदार आणले आणि आम्ही म्हणजे कोलॅप झालो पूर्ण. पण त्यांच्या पत्नीशी काहीच ते काहीच कळलं. म्हणजे आमचं स्वतःच बोलणं नाही झालं तर आम्ही काय म्हणजे सांगूच नाही शकत. कुटुंबातल्या कोणाशीच त्यांचं बोलणं नाही? त्यांचा सख्खा भाऊ जो आहे ना त्याच्याशी त्यांचं बोलणं हे होतं. हा आता तो एअरपोर्टला गेला त्यांना आणायला, रिसिव्ह करायला. त्यांच्याशीच फक्त बोलणं झालं. पण जेवढं कळलं तेवढं ऑब्व्हियसली त्या धक्क्यात असेल, तर त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना असं फोन करण्याचा प्रयत्न नाही केला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण युजली म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की 10वीची मुलाची जस्ट परीक्षा झालेली होती म्हणून फिरायला वगैरे जातात आणि आपल्याकडे सहसा आपण काश्मीर पटकन निवडतो की भारतात पहिलं कुठला टुरिस्ट स्पॉट बघायचा असेल तर तो काश्मीर. असं जोशींचं त्याबद्दल तुमचं काही बोलणं झालेलं होतं की त्यांना असं काश्मीरला जायचंच होतं वगैरे, काही बोलले होते? नाही, असं काही बोलणं झालं नव्हतं. ऍक्च्युली सांगायचं तर त्यांना कसं फिरायला आवडायचं, नॉट अबाउट डेस्टिनेशन बट एव्हरीवेअर. सो ही यूज टू गो एव्हरीवेअर विथ हिज फॅमिली ऑन अ वेकेशन. वन्स इन अ इयर तो त्याच्या फॅमिलीसोबत जायचा. मग ते काश्मीर असो, नॉर्थ ईस्ट असो, कुठे त्याला फिरणं आवड होती, फिरण्याची आवड होती आणि तो फिरायचा. असं काश्मीरचं असं स्पेसिफिक काही नव्हतं. बट काय म्हणतात, अनफॉर्च्युनेटली झालं ते काश्मीरला झालं, वाईट झालं. नाही, त्यांना सावरणं खूप कठीण आहे आम्हाला तरी. म्हणजे बिलीव्हच करू शकत नाही की तो आत्ता या जगात नाहीये. हे बिलीव्ह करणं आमच्यासाठी खूप कठीण आहे हा काळ. कसं तोंड देणार, काय देणार हे देवच जाणू शकतात. पण त्यांच्या कुटुंबात आता कोण कोण आहे? म्हणजे ते राहतात या बिल्डिंगमध्ये, आपण तिथेच आहोत आता, पण त्यांच्या कुटुंबात कोण कोण राहतं? आणि त्यांचं वडील आहेत, त्यांच्या वडिलांना पार्किन्सनचा त्रास त्यांना कसं आहे की हे दोघे जॉबला असल्यामुळे आणि मुलगा लहान असल्यामुळे त्यांना इथे ठेवू शकत नाही, कारण ते कधी पडतात किंवा ते मग अजून काही मेजर होण्यापेक्षा मग त्यांना एका संस्थेत ठेवलेलं आहे. ते देखभाल चांगली करतात त्यांची. आणि आत्ता म्हणजे रिसेंटली आत्ता माझं मगाशी त्या ह्यांच्याशीच बोलणं झालं, ते त्यांचे मेन ज्या नाडकर्णी म्हणून आहेत त्यांच्याशी. त्यांना पण आता म्हणजे असं एक आकस्मिक धक्का नको म्हणून त्यांना पण हळूहळू मेंटली प्रिपेअर करतोय. सो ही इज ऑल्सो नॉट अवेअर. ही विल बी कमिंग इट दिस प्लेस विदिन 1 hour. बट अजून त्यांनाही पूर्णपणे माहिती नाही. तो ते आले की काही त्यांना विचारू नका. काश्मीरला जाण्याच्या अगोदरच तो बाबांची भेट घेऊन गेलेला, बाबांना भेटायला गेलेला की बाबा अरे आम्ही चाललोय तर
आल्यावर मग तुम्हाला 4-5 दिवस घरी आणू वगैरे ते वगैरे त्याचं बोलणं झालेलं त्यांच्यासोबत. पण काळानेच त्यांच्यावर आघात केला आणि सगळं चुकीचं घडून गेलं ऍक्च्युली. पण तुम्हाला असं वाटतं की इथून पुढे तुम्ही काश्मीरला जाल, म्हणजे अजूनही तो विश्वास आहे? नाही, इट्स डिफिकल्ट, म्हणजे इट्स नाही म्हणजे हे विचारच करू शकत नाही मी आता तरी सध्या ह्या विचारसरणी नाहीच आहेत की तुम्ही स्पेसिफिक कारण- काश्मीरचा मुद्दा म्हणून सांगितला म्हणून सांगतो की मी पण बघितलं की गेल्या 24-25 मध्ये साधारण करोड लोक जाऊन आले तिथे. तिकडे म्हणजे असं कधी तिकडे भरपूर गोष्टी होत्या, बट काय म्हणतात, जो टुरिस्टवर होणारा हा पहिला हल्ला होता. सो हा खूप मोठा सेटबॅक आहे ह्याच्यासाठी. सो आता काश्मीर काय कुठेच जायचा विचार हे नाही आहे, बट कसं आहे की झालं ते व्हेरी अनफॉर्च्युनेट होतं की असं व्हायला नको नव्हतं आणि व्हायला. त्याचं वय काय जाण्या एवढं नव्हतं. म्हणजे बाबा ठीक आहे आजारी आहे किंवा आपल्याला एक आपण मेंटली प्रिपेअर असतो की आजारी आहे तर बाबा ठीक आहे हा कधी ना कधी आहे, पण वय साधारणपणे 44 हे वय जाण्याचं नाहीये ऍक्च्युली. माझ्यापेक्षा तो 2-3 वर्ष मोठा आहे, पण हे वय जाण्याचं नाहीये एवढंच मी नक्की काय सांगतो. करतात ते सर्व्हिस? ते सर्व्हिसला आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट शिपिंगमध्ये. शिपिंगमध्ये ॲज अ सेल्स मॅनेजर होते ते. ट्रान्सवर्ल्ड आणि शिपिंगमध्ये बऱ्यापैकी त्याचं नाव चांगलं होतं. हेमंत जोशी म्हटल्यावर बऱ्यापैकी हे होतं. तर हे होते हेमंत जोशी यांचे कुटुंबातले काही सदस्य. जसं त्यांनी आता सांगितलेलं आहे की पत्नीशी अजून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा संपर्क होऊ शकलेला नाहीये, कारण त्या सुद्धा आता त्या मनस्थितीत नाहीयेत की ज्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलतील. केवळ कुटुंबातला एकच सदस्य आहे ज्यांच्यासोबत त्यांचा संवाद सुरू आहे. काही वेळानंतरच इथे हेमंत जोशी यांचं पार्थिव आणलं जाणार आहे डोंबिवलीमध्ये, आणि त्याच्यावर त्यांच्यानंतर त्यांचे पुढचे अंत्यसंस्कार जे आहेत ते सुद्धा होतील. हेमंत जोशी यांचे उर्वरित 2 जण जे आहेत, तिथे लेले असतील किंवा मुने असतील, हेही त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्याही कुटुंबियांशी आमचा बोलण्याचा प्रयत्न नक्की असेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. कॅमेरामन राजू इनामदारसह मी अनुजा, मुंबई तक, डोंबिवली.